नक्कीच तुम्ही असं सुद्धा सांगितलं होतं, की अंबरनाथची जी परिस्थिती आहे ती बिहारसारखी झालेली आहे. नेमकं अंबरनाथला बिहारचं स्वरूप का प्राप्त होतंय आणि अंबरनाथचा आका नेमका कोण आहे आणि या आकाचे नेमके क्रूर कर्म काय आहेत? हे बघा, तुम्ही आत्ताच आपण विचारलत, की चित्ताताई वाघ यांची सभा झाली. त्या सभेमध्येच एक आदिवासी बांधव आले होते. त्यांनी अक्षरशः सगळे पेपर दिले होते आपल्याकडे, की त्यांच्यावर काय अन्याय झालाय. त्यांच्या जमिनी बळकावून तिथे बिल्डिंग्स बांधल्या गेल्या. बरं, तुम्ही बिल्डिंग बांधताना शासनाची परवानगी घेणं अपेक्षित होतं किंवा त्यांना मोबदला देणं अपेक्षित होतं. हे सगळं काही झालं नाही. शासनाच्या म्हणजे इल्लीगल काम करणं हे त्यांचं नेहमी झालेलं आहे. बरं, इल्लीगल कामासाठी त्यांना कोण पाळायची गरज लागली? गुंड पाळायची गरज लागली. बरोबर आहे. म्हणून ही गुंडगिरी वाढली त्यांची, की लोकांनी म्हणजे आपली ही जनता आहे, जनतेतूनच लोकं गेली. त्यांना प्रोत्साहन दिलं, की तुम्ही गुंडगिरी आमच्यासाठी दमदाटी करा आणि ही गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजे ह्यांनीच हे निर्माण केलेलं वातावरण आहे आणि त्यालाच म्हणजे वाचा फोडायची आहे आम्हाला. अजून सांगायचं म्हणजे म्हणजे विषय एक नाहीये, अनेक आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला मला अख्खा दिवस पूर्ण म्हणजे कमी पडेल असं आहे. तर अजून एक विषय सांगायचे असं आहे तुम्हाला, की आपल्यामध्ये त्यांच्या सभेमध्येच आपले माजी नगराध्यक्ष जे होऊन गेलेत, त्यांनी त्यांच्या कॅमेरामॅनला म्हणजे पत्रकारात जर कॅमेरामॅन असेल त्याला सुद्धा स्टेजवरून धक्का दिलाय आणि हे लोकांनी बघितलंय. हे काय आम्ही कुठे कुणाच्या ह्याच्यावर सांगत नाहीये. ते लोकांनी बघितलंय. लोकं आम्हाला सांगतात ते, की ते एका म्हणजे सामान्य व्यक्तीचा आणि कॅमेरामॅन त्यांच्यासाठीच आलेला होता. त्या व्यक्तीला सुद्धा धक्का देतात, तर बाकी जनतेचा काय विचार करणार आहेत ते? आणि असे बरेच प्रयत्न तुम्हाला सांगते, दहशत हा विषय असा आहे त्यांच्यासाठी, की फक्त धमकी दिली तर वोट मिळणार. म्हणजे हेच त्यांनी म्हणजे त्यांच्या रक्तात हेच दिलं, की दहशत केली आणि कोणाला धमकी दिली, की आम्हाला वोट मिळणार. पण आता असं नाहीये मी म्हणेन. आणि त्यांनी सांगते इतक्या खालच्या पातळीला ते उतरले आहेत ह्याच्यासाठी, की असं त्यांना धमकी दिली जातीये लोकांना, स्त्रियांना स्पेसिफिक, की तुमचं पाणी बंद करू आम्ही किंवा लाईट कट करू, जर तुम्ही आम्हाला वोट नाही केलं तर. म्हणजे हा विषय किती मोठा मी म्हणेन जर तुम्ही स्वतः किंवा तुमचे कार्यकर्ते किंवा तुमचे उमेदवार जर ही धमकी देतायत लोकांना, पाणी बंद करू, पाणी हे जीवन आहे आणि एक स्त्री म्हणून मी सांगेन, की ह्याचा विरोध त्यांनी पण केलाच पाहिजे होता, की अशी धमकी माझ्यासाठी वोट मागण्यासाठी झाली नाही पाहिजे. काय वाटतं? तुम्हाला तरी काय वाटतं, की कोणी असं पाण्यासाठी तरी धमकी दिली पाहिजे का?